सुनेच्या मनात तुम्हा आम्हाला काय कळतं जसं दिसतं तसं नसतं जसं दिसतं तसं नसतं जसं दिसतं तसं नसतं जसं दिसतं तसं नसतं सासून खोड्या काढायला हव्या सुनेन खोड्या मोडायला हव्या दोघींच्या मनातलं गमतीचं नातं जसं दिसतं तसं नसतं जसं दिसतं तसं नसतं जसं दिसतं तसं नसतं जसं दिसतं तसं नसतं. तुझा काहीतरी वेगळाच विचार दिसतोय मला. मी आता विजयाला साथ द्यायचं ठरवलंय. काही दिवस मी इथेच थांबणार आहे. मालकीणबाई, एकदा मला माझ्या मुलाला दाखवा. मी आयुष्यभर तुमची गुलामी करेन. आधी माझी गुलामी सुरू तर कर. सूरज बाळाला सुरक्षित ठेवायचं असेल तर ते गरजेचं आहे. वहिनी थांब. मी काही ऐकणार नाही. वहिनी माझं ऐक. आधी मी काय सांगतो ते ऐक. सूरज पूर्णपणे सुरक्षित आहे. होय, मी आणि विजयने त्याला लपवून ठेवलंय. आईचा याच्याशी काहीच संबंध नाहीये. ती उगाच तुला भासवते, मुद्दाम तुला छळण्यासाठी बहाणा करते. कोण तुम्ही? वेळ जात नाही म्हणून नाम्याकडे नोकरी धरलीत वाटतं. नाम्या कोण? नाम्या माहिती नाही? अहो, आमच्या वखारीमध्ये लाकडं फोडायला येतो तो. त्याला बोलवलं होतं मी, नाम्याला, गोठ्याची छप्र बसवायला. मला वाटलं त्यांनीच धाडलं वाटतं तुम्हाला. नाम्याचा माझ्याशी काय संबंध? हो ना, मग तुमचा या घराशी तरी काय संबंध आहे? या घरात याची हिंमत झाली कशी तुमची? हा, विसरलात? देवधरच्या लग्नामध्ये तुमच्या बायकोनी चांदीची समई चोरली होती, विसरलात? असल्या चोरट्यांचा माझ्या घराशी संबंध नाही. सूरज बाळाबद्दल ऐकलं म्हणून विमलला भेटायला आलो होतो. काही झालं नाही हो त्याला. एवढंसं शेंबडं पोरते, त्याचं काय एवढं? आणि त्या निमित्ताने जर आमच्या घरात शिरू पाहत असाल तर याद राखा. चला, चालायला लागा, चला. विमलची एकदा भेट झाली असती तर. विमल या घरची सून आहे हे मान्य आहे ना तुम्हाला? म्हणजे ती या घरात आहे तोवर तरी इथली सून आहे. हो तर नाही कोण म्हणते? हो ना, मग मी मगाशीच म्हटले, असल्या चोरट्यांशी या घराचा काहीही संबंध नाहीये. चला चला, उतरा पायरी. आणि पुन्हा या घरात पाऊल ठेवायचं धाडस करू नका. आणि एक लक्षात ठेवा, यातला एक शब्द जरी यांच्या कानावर गेला तर याद राखा. चला, निघा. थांबा काका.
बसा. फार महागात जाईल हं तुला हे बंड वगैरे. माझ्या समोर चालणार नाही. याला बंड म्हणत नाहीत, शिष्टाचार म्हणतात. घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं ही रीत आहे. मी यांना आमच्या घरचे पाहुणे मानत नाही. पण तरी ते माझे काका आहेत. मी तुलाच या घरची मानत नाही ग. पण तरी मी या घराची सून आहे. जी माझा शब्द मानत नाही ना ती या घरची असूच शकत नाही. माझा नाईलाज झाला सासूबाई. मला धीर द्यायला आलेल्या माझ्या काकांचा जर का तुम्ही अपमान करून त्यांना घराबाहेर काढणार असाल तर मी गप्प राहणार नाही. तू गप्प राहूच नकोस. मी तुला गप्प करीन. तुम्ही ते करू शकत नाही. सूरज बाळाचा पत्ता अजून लागलेला नाहीये. नको नको. केवळ केवळ माझ्यामुळे त्या अजाण बालकावर कुठलंही संकट येऊ नये. पाहिजे तर मी परत जातो. बाईसाहेब, हवं असेल तर मला धक्के मारून घराबाहेर काढण्यात तुम्हाला जर समाधान मिळणार असेल तर मला धक्के मारून घराबाहेर काढा. मी काही तक्रार करणार नाही. हवं तर पुन्हा या घराची पायरी देखील चढणार नाही. पण खरंच सूरज बाळा कुठे आहे हे जर तुम्हाला माहिती असेल तर. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? त्या कार्ट्याला मी चोरलंय, उद्या त्याचा जीवही मी घेतला असं म्हणाल? म्हणजे घात कुणाचा आणि हात कुणावर? काका, असं काही होणार नाहीये. तुम्ही निश्चिंत राहा. आपला सूरज बाळ अगदी सुरक्षित आहे. उभा जन्म देवधर जिवंत आहे, देवधर सुरक्षित आहे असा घोकत घोकत काढलास. आता सूरज बाळ. मी कोणत्याही भ्रमात नाहीये सासूबाई. मी देवधरांना भेटले. आणि ते लवकरच घरी परत येणार आहेत. जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. अरे विजय, कसा आहेस? आणि काय रे, एवढा काळजीमध्ये का दिसतोयस? नाही, मला माहितीये विजय, सूरज हरवलाय. कित्येक दिवस झाले देवधरचाही पत्ता नाहीये. त्यामुळे समजू शकतो मी. अरे हो, पण विजय, प्रधानांच्या घरी पूजा होती त्याच्या आधी जोगदंडनी मला त्यांच्या पोलीस स्टेशनला बोलवून घेतलेलं होतं. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमस्कार. ओम नमः शिवाय. या गुरु या घ्या तीर्थ, घ्या तीर्थ. या असल्या तीर्थाची सवय नाही हो आम्हाला. बसा 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 बसा. साहेब, हा? तुम्हाला जे काय विचारायचंय ना ते जरा पटकन विचारा. मला जायचंय. अरे बसा हो, काय घाई आहे? आता प्रधानांकडे जायचंय. का
काय त्यांच्याकडे आज? असं काय करता? आज पूजा आहे त्यांच्याकडे. आणि पूजा म्हटली की घाई आणि गडबड आलीच नाही का? आणि त्यात ते वैद्यबुवा आलेत तिथे. वैद्यबुवा मोठा ज्ञानी माणूस, 4 गोष्टी शिकता आल्या त्यांच्याकडनं. तेवढंच बरं नाही का? खूप कौतुक करताय त्या वैद्यबुवांचं. म्हणजे काय करणारच. अहो मोठा तपस्वी माणूस आहे तो. तो तपस्वी आमच्या डोक्यावर बसलाय आता. हा? खूप घाणेरडा असता तुम्ही. तुमच्या हसण्याचा राग येतो मला. साहेब मी काय केलं आता? उलट तुम्ही विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देतोय ना मी. तीच उत्तरं द्यायला पुन्हा पुन्हा आता इथे यायला लागणार आहे तुम्हाला. म्हणजे आता आणखी कसली उत्तरं? त्यांच्याकडे जाताय ना तुम्ही आता? जायचं, पण नीट नजर ठेवायची सगळीकडे. चौकशी करायची. मी असं ऐकलंय की त्या म्हाताऱ्याबरोबर एक पाहुणा आलाय म्हणे. साहेब खरी कुजबूज वेगळीच आहे. कसली? मी असं ऐकलंय की त्या देवधरलाच घेऊन आले ते वैद्यबुवा. तुम्ही पाहिलंय तुमच्या डोळ्यांनी? नाही बा, मी अजिबात नाही पाहिलं. देवाची शपथ मी नाही पाहिलं. नाही अजिबात. आता जाताय ना तिकडे, नीट चौकशी करा. डोळे जरा उघडे ठेवा, उघडे. ओम नमः असं म्हणायचं आणि चौकशी करायची. काय आम्हाला जमत नाही ना हे असल्या चौकशा. साहेब एक विचारू? तो खरंच देवधर असला तर? काय झालं साहेब? तो जर खरंच देवधर असेल तर पूजा अर्धवट सोडायची आणि इथं येऊन ताबडतोब सांगायचं. नाही, क्षमा असावी. मला अशी पूजा अर्धवट सोडता येणार नाही. पण तुम्हाला स्पष्टच सांगतो, मला तरी असं वाटतंय की तो खरंच देवधर असावा. काय त्याची तब्येत सुधारली ना, त्यामुळे जरा वेगळा वाटतो तो. साहेब बरं मी निघू का? धन्यवाद. ओम नमः शिवाय. 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 अरे विजय, मी प्रधानांच्या घरी पूजेसाठी गेलो होतो तेव्हा वैद्यबुवांना तिथे पाहिलं, पण त्यांच्या बरोबर दुसरं कोणी नव्हतं रे. वैद्यबुवांना तर मी सुद्धा पाहिलं होतं, पण नाही ठीक आहे, तू काही काळजी करू नकोस. वैद्यबुवांबरोबर ती जो कोणी आला असेल तो आपला देवधरच असावा अशी आपण त्या महादेवाकडे प्रार्थना करूया आणि तो सही सलामत सुखरूप असावा एवढी त्याच्या चरणी प्रार्थना करूया. हा, तू काही काळजी करू नकोस. तो खरंच जर देवधर असेल तर मला जे काही करायचंय ते लवकरात लवकर करावं लागेल. मला फक्त आशीर्वाद द्या. यशस्वी भव, यशस्वी हो बाळा, सुखी राहा. हे महादेवा, विजय जे काही करतोय त्याच्या कार्यामध्ये त्याला यश दे एवढीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे रे. ओम नमः शिवाय. जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. काय माझं चुकलंय ना, एक परमेश्वरालाच माहिती. एक गोष्ट धड मनासारखी होत नाही. आणि हे सगळं मी कोणासाठी करतेय? या घरासाठीच ना. आणि यांना काय त्याचं महत्वाकांक्षाच नाहीये. जोगदंड म्हणत होता त्या म्हातारा देवधरला घेऊन इथे आलाय. मला नाही खरं वाटत आहे. तो इथे आला असता तर घरी येण्यासाठी काय मुहूर्त शोधत बसला असता का? उगाच आपलं काहीतरी. तरी पण तो म्हातारा इथनं जाईपर्यंत माझ्या जीवाला काही आराम मिळणार नाही. महादेवा,
लवकर ने बाबा त्याला, लवकर ने. दोन्ही मुलांना बसवून लघुरुद्र घालीन रे बाबा. काय कसले बेत आखताय? आम्ही लाख बेत आखू, मान्य होणार आहे. पण एक गोष्ट मात्र आता तुझ्या मनासारखी पार पाडणार आहे. अगोबाई, कोणती गोष्ट? लगेच सांगू की जरा? आता तुम्ही माझी परीक्षा घेऊ नका. एकतर किती दिवसांनी तुमच्या चेहऱ्यावर हसू बघते मी. सांगा ना कोणती गोष्ट, लवकर सांगा. सांगतोय. घ्या. आली. आनंदावर विरजण टाकायला आली. तिच्यावर काय चिडतेस? काय केलं तिनं? आता हिच्यापेक्षा त्या जोगदंडावर तुझा जास्त विश्वास आहे. त्याला ही बिचारी काय करणार? माझं जाऊ दे ना मा, म्हणजे त्या इतकं विचारतायत तर सांगून टाका ना त्यांना आनंदाची बातमी. म्हणजे हिला माहिती आहे आणि मला माहित नाहीये. ठीक आहे, आता मला ऐकायचीच नाहीये ती बातमी. तुमचा आनंद तुमच्याजवळ. अगं, आनंद माणसाला असं मनात कोंडून ठेवता आला असता तर आणखी काय हवं होतं? विमल, तूच सांग ना काय ती बातमी. तुम्ही काय चेष्टा करताय का माझी? ए गबगा, तुझ्या अभद्र तोंडातनं मला काही ऐकायचं नाहीये. जाऊ दे, तसंही माझ्याकडे वेळ नाहीये. मला बाकीची कामं करायची. आलेच मी. असं काय बाई झालं असेल जे घरात सगळ्यांना माहिती आणि मलाच माहिती नाही? अजय विजयचा चांगला रिझल्ट लागला की काय? नाही, पण त्यांची कुठलीच परीक्षा आता झालेली नाही. अगो बाई, देवधर परत आला का काय? हे तू काळजीनं विचारतेस की आनंदानं? हो सांगा ना. ही सटवाई एवढी ठुमकत ठुमकत गेली ना, म्हणजे तसंच काहीतरी असणार आहे. नाही नाही नाही, तुझा अंदाज साफ चुकलाय. अगं, त्याहून एक धक्कादायक, आय मीन आनंददायक बातमी आहे. अगं, हे सगळं आत्ता कशाला आणलंस? अहो, नंतर काही विसरायला नको म्हणून. बरं, तुमच्या खिशात सुट्टे पैसे असतील ना, ओवाळून टाकायला लागतील म्हणून. हे काय चाललंय तुमच्या दोघांचं? मला डावलून कसले बेत आखताय? असं समजू नका की हे सगळं मी निमूटपणे खपून घेईन म्हणून. भानुप्रिया, आता खपवून घेण्याशिवाय दुसरा गत्यंतरच नाही. अगं, स्वागताला उभं राहणं याच्याशिवाय दुसरा इलाज नाही. नाईलाजाची भाषा माझ्याजवळ चालायची नाही. भानुप्रिया माटेगावकर म्हणतात मला.
नुसतं माप ओलांडायचं नसतं, त्याबरोबर छानसा उखाणा सुद्धा घ्यायचा असतो. काहीतरीच. घे घे ना उखाणा. अगं घे ना, एवढं सांगताय तर. बरं बरं घेते. हा. आता घ्या. मी आठवण काढली म्हणून विजयरावांना लागला ठसका. मी आठवण काढली म्हणून विजयरावांना लागला ठसका. सासूबाई जरा जपून, मी दाखवणार आहे तुम्हाला माझा हिसका. जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. सासून खोड्या काढायला हव्या, सुनेन खोड्या
जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. हे बघ, या विषयावर चर्चा आपण नंतर सुद्धा करू शकतो. आत्ता बाहेर गेल्यानंतर आपण काय करायचं ना, ही गोष्ट जास्त महत्वाची आहे. आणि एक लक्षात ठेव, हा टेम्पो तुला असाच मेंटेन करावा लागणार आहे. तू जरा खाली पडलीस ना तरी सुद्धा प्रॉब्लेम होईल. चल आता निघायला. 5 मिनिटं थांब. का? अरे तुझी आईच येईल आतमध्ये तणतणत. मग माझी आई आत आली अशी तर आपण काय बोलायचं, कसं वागायचं हे आधी ठरवायला हो ना. मी सगळं ठरवलंय आधीच. काय? तिला आधी आत तर येऊ दे. अगं हो, पण आधी मला कळायला हो ना. नको, तू उगाच गांगरून जाशील. म्हणजे या बसा. बसा बसा. सांगा. नाही म्हणजे तुम्ही नाही म्हणाला असतात तरी मी सांगणारच होतो, कारण ते माझं काम आहे ना. मालकीणबाईंनी हे पाकिट दिले, त्यात 1800 रुपये आहेत. आणि निरोप सांगितलाय, उठसूट त्यांना फोन करत बसू नका. साहेबांची खपामार्जी माझ्यावर कसं होईल? म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही? अहो तुम्ही कशाला मोठ्यांच्या भानगडीत पडताय? ते जाणं आणि त्यांचं काम जाणं. हे बघा, मला तर निघायला हवं, बांधावर जायला हवं. बस इतक्यात येईल मला. अहो थांबा थांबा, असं काय वाघ मागे लागल्यासारखं पळताय? थांबा. अहो वाघ नाही हो, कामं लागलेत आमच्या मागे. तुमच्यासारखं आमचं नाही. तुम्ही खुर्चीत बसून पगार घेता, आमचं तसं नाही. काय बरोबर ना? तुम्हाला घाई असेल ना तर तुम्ही निघा. दामू काका तुम्ही थांबा. अहो काय आहे, पहिल्यांदा आलो ना तुमच्याकडे, त्यावेळी तुमच्याकडे चहा घेतला होता ना मी, त्याच्यामुळे तुम्ही आता माझ्याकडे चहा घ्या. मस्त चहा पाचतो. हा, मग मी निघू? अहो छे छे, तुम्ही कुठे निघालात? तुम्ही बसा. फार तर काय, एकाच्या जागी 2 चहा मागवावे लागतील, हो की नाही? हो, का नाही का नाही. बसा तुम्ही पण बसा. हा, आता सांगा, मगाशी काय म्हणत होतात तुम्ही? हो, सांगत नव्हतो. सांगू का नको असा विचार करत होतो. काय आहे, काल ते पाटील साहेब येऊन गेले ना? नाही, पाटील साहेब काल आलेच नाहीत. मी स्वतः चौकशी केली ना. काय सांगता काय राव? पाटील साहेब भैया साहेबांच्या घरी येऊन गेले. असं कसं होईल? मी स्वतः चौकशी केली, खात्रीने सांगू शकतो मी, पाटील साहेब आलेच नाहीत काल. हो, तुम्ही नुसती पाटील साहेबांची चौकशी केली, मी पाटील साहेबांना भेटलो. कसं शक्य आहे? कसं शक्य आहे ते मी सांगतो. तुमच्या म्हणण्याप्रमाणे पाटील साहेब इथे आले नाही, याचा अर्थ पोलीस अधिकारी म्हणून ते इथे आले नाही. मग ते भैया साहेबांचे जुने मित्र म्हणून आले. ओ, आय सी. आयसी तर खरं पुढेच आहे. म्हणजे महत्वाची गोष्ट पुढेच आहे. आता साहेब आले म्हटल्यावर देवधर आणि सूरज बाळाचा विषय निघणे साहजिकच होतं. अहो त्यासाठीच तर ते यायचे होते ना. हो ना. तर बोलता बोलता दामू काका माझा ऐका, आपण निघूया. अहो थांबा हो, अजून तर त्यांनी चहा सुद्धा मागवला नाहीये. अरे चहा आण रे. येतो येतो. आणि खारी सुद्धा. हा, खारी पण आण रे, खारी आण. हा येते, खारी पण येते. तुम्ही बोला ना. अहो पुढे काय बोलू? सूरज बाळाचा विषय निघाल्यावर म्हणे मालकीणबाईंच्या बोलण्यात तुमचं नाव आलं. माझं नाव आलं? काय 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 नाव आलं? कसं काय म्हणजे काय तर तुम्ही मालकीणबाईंनाच विचारा. पण पाटील साहेबांचा असा समज झाला की सूरज बाळाला पळवण्यात माझा हात आहे. हे मात्र तुम्ही बोलताय बरं झालं. अरे बोलायचं ठरवलं ना तर हा जोगदान खूप काही बोलू शकतो. आता ती वेळ नाहीये. वेळ आली ना सगळं काही बोलेन. बाई ती वेळ तुमच्यावरती नक्की आणतील. चला निघूया. एक मिनिट.
ठीक आहे, त्या बाईंना परत करा. त्यांना सांगा जुना हिशोब संपलाय म्हणावा. आता चुकता झालाय संपूर्ण हिशोब. आता जोगदंड नवीन खातं ओपन करणार आहे. हा घे चहा. चहा आत्ता? चहा 24 तासात कधीही घेतला तरी चालतो. इकडे चालत नाही. बायजाबाईमुळे आणि तानीमुळे मला सकाळचा चहा मिळतो, तेवढा पुरतो मला दिवसभर. पुरतो का पुरवून देतेस? पुरतो म्हटलं की त्रास कमी होतो ना. अगं पण तुझा आज उपास आहे ना. म्हणून काय झालं? अगं म्हणूनच चहा घे. नको तुला. मालकीणबाईंनी पाहिलं ना तर उगाच तमाशा करते. तेच तर हवंय मला. आल्यापासून आम्ही दोघे आमने सामने आलोच नाही आहोत. नकोच यायला. अगं मग मी इथे येण्याचा फायदा काय? का? भाऊजी आहेत ना जवळ. जसं काय तू त्याला ओळखतच नाहीस. चांगलेत आमचे भाऊजी. चांगुलपणाबरोबर थोडी अक्कल दिली असती ना तर बरं झालं असतं. काय झालं? तुला अगं अक्कल आहे म्हणूनच तर लग्न करायला तयार नाही आहेत ना ते. अगं जी बाई स्वतःच्या बहिणीला, पुतण्याला, स्वतःच्या नातवाला सोडत नाही, ती या घरात आलेल्या एका परक्या मुलीची काय अवस्था करेल याचा विचार केलास तू कधी? परकी मुलगी यांची काय अवस्था करेल त्याची त्यांना कल्पना नाहीये अजून. ती या घरात आलेल्या एका परक्या मुलीची काय अवस्था करेल याचा विचार केलास तू कधी? परकी मुलगी यांची काय अवस्था करेल त्याची त्यांना कल्पना नाहीये अजून. अगं 4 दिवस इथे राहून तू काय करणार आहेस तुला? तेच जे तू 4 वर्षात करू शकली नाहीस. काय करणार? शिकवणच तशी दिली ना. अगं अन्याय सहन करायला लावणारी कसली आली आहे शिकवण? अगं विमल तू रडू नकोस. अगं मला तर समजूत पण काढता येत नाही. आणि आता श्रीकाका आलेत ना, मग विजयची आई स्वतःच बोलायला लागेल. आपल्याला फक्त तिची चूक तिला दाखवून द्यायची, इतकंच. तुला मला भीती वाटते ग. अगं कसली भीती? मालकीणबाईंच्या सगळ्याच चुका सुधारता येतील का ग? मला कळतंय, मी समजू शकते. तुला देवधर बद्दल काळजी वाटते ना. अगं मी तुला या बाबतीत समजावणं म्हणजे ना, विमल तू तुझा विश्वास ढळू देऊ नकोस. तुझा विश्वास हीच तुझी सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि एक गोष्ट, आता तुला अभिनय करायला लागेल. अभिनय? हो. अजयच्या आईला आणि जोगदंडला एकमेकांविरुद्ध भडकवलंय. ते दोघे एकमेकांवरती आरोप करत राहतील. या नाटकाचा पडदा परेपर्यंत त्यांना असंच वाटत राहिलं पाहिजे की सूरज बाळ खरंच गायब झालाय. आणि हे आपल्याला माहित नाहीये. तुला असं वाटतंय, पण मी उभी आहे म्हणजे मालकीणबाईंच्या लक्षात आलंय की माझं बाळ सुरक्षित आहे. त्यावरून मला त्या सारखं बोलतायत सुद्धा. म्हणूनच तू सावध राहा. सावध म्हणजे? सावध म्हणजे जरा दुःखी राहावं लागेल. म्हणजे आपल्या मुलाच्या आठवणीत, विरहात विदीर्ण झालेली माता असं चित्र तुला उभं करायला लागेल तुझ्या सासूबाईंसमोर. तुला अगं असं चित्र उभं करायची काहीच गरज नाहीये. आपलं बाळ आपल्या जवळ नाहीये, त्याला आपण नाहू माखू घालू शकत नाही. याचं दुःख तुला समजावूनही समजणार नाही तुला.
बोल ना काहीतरी. हे असे गप्प बसायला भेटलोय का आपण? तुझी काय अपेक्षा माझ्याकडनं? हा? मी तुझी समजूत काढू की गोड गोड बोलून तुला खुश करू? डोक्यात जाऊ नको आता. डोक्यात जायला तुझं डोकं ठिकाणार आहे कुठे? लग्न न करता एका मुलीबरोबर लग्न झाल्यासारखं एकाच घरात राहायचं, तसंच वागायचं, ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. हा, आणि मला वाटतं हे मी तुला आधी सुद्धा सांगितलं होतं. अच्छा, ते बरं आहे. म्हणजे एकदा सांगून तू मोकळा झालास. तू पण मोकळाच आहेस ना? अरे नाही बाबा, मी मोकळा नाहीये. मोकळाच आहेस. तू ना एक गोष्ट लक्षात घेत नाहीये की फक्त आपल्या आईच्या दृष्टीने तुझं अतुलाशी खरं लग्न झालंय, पण आपले बाबा, बहिणी, तानी सगळ्यांना माहितीये की हे सगळं खोटं नाटक आहे म्हणून. मला कळत नाही तुला टेन्शन कसलं आलंय. अरे ती तुलाच टेन्शन देते. कमाल आहे. काय कमाल आहे? ही तक्रार खरी तर तिनं करायला हवी ना, की एकाच खोलीमध्ये विजय सोबत राहायचं म्हटल्यानंतर मला टेन्शन येतं, मला भीती वाटते. तू आता जर तोंड बंद केलं नाहीस ना, आईलाच सांगेन फोन करून की हा गावापर्यंत आलाय पण आतमध्ये घरी यायला तयार नाही म्हणून. मला काहीच फरक पडणार नाही त्याने. मी सांगेन आईला की विजयमुळेच मी असं करतोय. आणि मी अगदी तावा तावा तिला हे सुद्धा सांगू शकतो काय की तुझ्या मर्जी विरुद्ध विजयने हे लग्न केलंय, हे मला अजिबात आवडलेलं नाही आणि म्हणून मी घरी येणार नाही. हे बरं आहे. म्हणजे मी तुला इथे मदतीला बोलवलं आणि तू मलाच म्याव करून दाखवतोय. अरे तू स्वतःला म्याव करून घेतोयस. तुझा प्रॉब्लेम काय माहितीये का? काय? तुझं ना अतुलावर प्रेम आहे, अगदी मनापासून प्रेम आहे, पण आता ती तुझ्या समोर आहे, तुझ्या जवळ आहे, आणि आता तुला तेच प्रेम अमान्य करून महात्मा बनायचंय. खरं सांगू का, तू अगदी या क्षणाला अतुलाशी खरं खुरं लग्न केलंस तरी सुद्धा काहीच बिघडणार नाही. ते खोटं लग्न करून पस्तावतोय. कारण खोटं लग्न का केलंस हेच तू विसरलायस ना. मला सांग, तुझं आत्ता मुख्य काम काय? काय? शाबाश, ते पण मलाच विचार. अरे मला खरंच माहित नाही, तू सांग बाबा काय आहे. हे बघ, तू ना काही ना काहीतरी निमित्त करून आईला अतुला विरुद्ध भडकवायचं. मग आईला कशा कशामुळे राग येतो याचा जरा नीट विचार कर आणि तसं वाग. समजलं समजलं. काय समजलं? हेच आईला भडकवायचं. त्यामुळे काय होईल? त्यामुळे हे आपलं, त्यामुळे वाद भडकेल, आपल्या आईचा तिच्या स्वतःवरचा ताबा सुटेल. आणि तुला माहितीये की एकदा राग आला ना की मग आपली आई तिच्या मनाला येईल ते बोलत सुटते. आणि मग आपण बघायचं की तिच्या बोलण्यातनं आपल्याला एखादा तरी क्ल्यू सापडतोय का नाही. कोण वाचतोय तू? घे. आणि तुला माहितीये की एकदा राग आला ना की मग आपली आई तिच्या मनाला येईल ते बोलत सुटते. आणि मग आपण बघायचं की तिच्या बोलण्यातनं आपल्याला एखादा तरी क्ल्यू सापडतोय का नाही. कोण वाचतोय तू? घे. सल्ले देतो नुसते. आईचा फोन आहे, आईचा. शपथ, हिला कसं कळतं रे सगळं? हा आई, हा बोल ना. काय रे, फोन घ्यायला एवढा वेळ का लागला? कुठे वेळ लागला, लगेच तर घेतला मी फोन. बरं, आत्ता कुठे आहेस? मी ते काय रे, काय विचारते मी, आत्ता कुठे आहेस? कुठे, इथंच आहे. इथेच म्हणजे कुठे आहेस? तू माझी उलट तपासणी का घेतेस आई? म्हणजे कुठे, शहरात का गावात? इथंच म्हणजे इथंच आहे ना. काय झालं? काय रे, शेजारी कोण आहे? नाही, कोणी नाही, कोणी नाही. कोणी नाही कसं? मग आवाज कोणाचा येतोय? कोणतरी बोलतंय? नाही का, ते हे आपलं रेडिओ सुरू आहे ना, रेडिओवर ते कार्यक्रम सुरू आहे, श्रुतिका कौटुंबिक जिव्हाळ्याची आहे का ती. आणि हो, मध्ये मध्ये विनोद सुद्धा सुरू आहेत त्याच्यात. इथे आयुष्याचा विनोद व्हायची वेळ आलीये. काय झालं, असं का बोलतेस तू? हे बघ,
तू त्या गावचाच नसल्यासारखं वागू नकोस. या गावामध्ये नसलास ना तरी तू या गावचाच आहेस. आमचा धाकटा मुलगा आहेस. तुझी काहीतरी कर्तव्य जबाबदारी आहेत. आई 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 काय आहे, हा? काय झालं काय तुला? नाही मी एकदम एकदम असं काय बोलायला लागलीस तू? आणखी 4 दिवस थांब. हातवारे करत गावातनं बडबडताना दिसेन मी तुला. खोटं वाटेल तुला, पण तुझा मोठा भाऊ लग्न करत नाही म्हणत होता ना, तेच बरं होतं. कुठून अवदसा आठवली आणि लग्न केले. ती बया घरात आल्यापासून तू जो गावातनं पसार झालायस तो इकडे आलेलाच नाहीयेस. येऊन बघ जरा ती बया कसे डोक्यावरती मिरे वाटते ते. कोणाबद्दल बोलताय? अजू चल आपल्याला चालायला वगैरे चल. काय झालं? अरे सॉलिड राडा झालाय. म्हणजे अरे अतुल आणि आई समोरासमोर उभे टाकले. त्यांची खडाजंगी ऐकत होतो फोनवर. एकमेकांची टाळकी नाही फोडली म्हणजे मिळवलं. चल मला तरी निघायला हवं. चल. तू कुठे निघालास? अरे मला जायला हवं ना तिथे. का कशासाठी? का म्हणजे अरे ते काय काय कशासाठी? म्हणजे अतुलाच्या काळजीपोटी जायचंय का आईच्या भीतीपोटी जायचंय? खरं सांगायचं तर हा विचार करायला सुद्धा आता वेळ नाही. हा विचार करण्याची हीच वेळ आहे. मी सांगतो ते ऐक तू. तू ना आता घरी गेल्यानंतर आईकडे पूर्ण दुर्लक्ष कर आणि अतुलाला सपोर्ट करत तिला समजावण्याचं नाटक कर. तरच ही गोष्ट एक स्टेप पुढे जाईल. नाहीतर आहे तिथेच राहील. काय कसा विचार करतोयस? नाही मी आता इथेच थांबतो. आई आणि अतुल यांच्यामध्ये जे काय व्हायचं असेल ना ते एकदा काय ते होऊनच जाऊ दे. काय अतुलाला हे सगळं फार सोपं साधं मजेशीर वाटतंय ना. ते एकदा जे काय आहे त्याची तिला कल्पना येऊ दे. अरे तू साधी कल्पना कर. जर अतुला आणि आई आमने सामने ठाकले असतील तर काय होत असेल आता तिथे. अरे वकिलाकडे जायचंय आपल्याला. तू बरोबर असलास ना की कसं अशी दात विचकून हसू नकोस माझ्या समोर. फार महागात जाईल तुला. महागात जाईल म्हणजे काय करालो? मनातनं घाबरलीस ना? घाबरलीये. घाबरले असते ना तर मी विजयचा हात धरून या घरात तर सोडाच पण गावाच्या वेशीवर सुद्धा आले नसते. पण मी तुमच्या समोर उभी आहे. एका हाताच्या अंतरावर घाबरलेली दिसतीये का? थांबा. मला ना तुमची फार दया येते. तुम्ही त्याला उद्या सकाळपर्यंत हाका मारत राहिलात ना तरी तो उठणार नाही.
सासूने का जग असायला हवं, सुने नाही बाणीदार राहायला हवं. कुठेतरी भांडण व्हायला हवं, कुठेतरी भांडण थांबायला हवं. सासूच्या मनातलं सुनेच्या मनातलं तुम्हा आम्हाला काय कळतं? जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. सासून खोड्या काढायला हव्या, सुनेन खोड्या मोडायला हव्या. दोघींच्या मनातलं गमतीचं नातं तुम्हा आम्हाला काय कळतं? जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. पण पाटील साहेबांचा असा समज झाला की सूरज बाळाला पळवण्यात माझा हात आहे. हा, हे मात्र तुम्ही बोलताय बरं झालं. अरे बोलायचं ठरवलं ना तर हा जोगदान खूप काही बोलू शकतो. तुला अगं अक्कल आहे म्हणूनच तर लग्न करायला तयार नाहीत ना ते. अगं जी बाई स्वतःच्या बहिणीला, पुतण्याला, स्वतःच्या नातवाला सोडत नाही, ती या घरात आलेल्या एका परक्या मुलीची काय अवस्था करेल याचा विचार केलास तू कधी? परकी मुलगी यांची काय अवस्था करेल त्याची त्यांना कल्पना नाही आहे अजून. अगं 4 दिवस इथे राहून तू काय करणार आहेस तुला? लग्न न करता एका मुलीबरोबर लग्न झाल्यासारखं एकाच घरात राहायचं, तसंच वागायचं, ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. अजू चल आपल्याला चालायला वगैरे चल. काय झालं? अरे सॉलिड राडा झालाय. म्हणजे अरे अतुल आणि आई समोरासमोर उभे टाकले, त्यांची खडाजंगी ऐकत होतो फोनवर. एकमेकांची टाळकी नाही फोडली म्हणजे मिळवलं. चल मला तरी निघायला हवं. चल. तू कुठे निघालास? अरे मला जायला हवं ना तिथे. का कशासाठी? का म्हणजे अरे ते काय काय कशासाठी? म्हणजे अतुलाच्या काळजीपोटी जायचंय का आईच्या भीतीपोटी जायचंय? खरं सांगायचं तर हा विचार करायला सुद्धा आता वेळ नाही. हा विचार करण्याची हीच वेळ आहे. मी सांगतो ते ऐक तू. तू ना आता घरी गेल्यानंतर आईकडे पूर्ण दुर्लक्ष कर आणि अतुलाला सपोर्ट करत तिला समजावण्याचं नाटक कर. तरच ही गोष्ट एक स्टेप पुढे जाईल, नाहीतर आहे तिथेच राहील. काय कसा विचार करतोयस? नाही मी आता इथेच थांबतो. आई आणि अतुल यांच्यामध्ये जे काय व्हायचं असेल ना ते एकदा काय ते होऊनच जाऊ दे. काय अतुलाला हे सगळं फार सोपं साधं मजेशीर वाटतंय ना, ते एकदा जे काय आहे त्याची तिला कल्पना येऊ दे. अरे तू साधी कल्पना कर, जर अतुल आणि आई आमने सामने ठाकले असतील तर काय होत असेल आता तिथे.
ओळखलं नाहीयेस तुम्हाला अजून. आणि तुम्हालाही माझी कल्पना नाहीये. अगं मुंगीसारखी चिरडून टाकीन तुला, मुंगीसारखी. एवढी जर हिम्मत असती ना तर अख्खा आठवडा राजी खुशी या घरात राहिले नसते. भानुप्रिया माटेगावकर, तुम्हारा खेळ खलास. कोण कुठली तू या गावात येऊन माझा खेळ खलास करणार? भानुप्रिया माटेगावकर आहे मी. मग मी सुद्धा अतुला माटेगावकरच आहे. तुम्ही शेर तर मी सव्वा शेर. कोण शेर आणि कोण सव्वा शेर ते कळेलच. तेच ठरवायला मी इथे आलीये. आलीयस खरी, पण राहणार नाहीयेस. असं म्हणून स्वतःचं समाधान करून घ्या. नुसतं बोलून समाधान मानणाऱ्यातली मी नाहीये. मी आधी करते आणि मग लोकांना कळतं. कळतं म्हणजे सावज नाहीसं झालंय हे कळतं. ते कुठे गेलंय, त्याचं काय झालं हे मात्र कोणालाही कळत नाही. कुणाला म्हणजे अगदी पोलिसांना सुद्धा. ए नाही, काय तू ये नाही तर येऊ नकोस. मला आता इथून निघायलाच हवं. चल चल चल, जातो मी. कमाल आहे यार, खोटं लग्न करून हे हाल आहेत. खरं लग्न झाल्यानंतर काय करशील? हे बापरे, खरं नाही खोटं नाही. अजयराव, लग्नाच्या भानगडीत पडायचं नाही बाबा. पुढच्याच ठेस मागचा शाणा. भोग आपल्या कर्माची फळं आता. जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. अगो बाई, अजून झोपल्यास वाटतं. का? तुमचं काय म्हणणं आहे? मी माझ्या मुलाशी बोलते. तुम्हाला काय वेळ लागलाय? झोपलेल्या मुलाशी बोलताय? तो मी सांगितल्याशिवाय उठणार नाहीये. आणि मी त्याला झोपू देणार नाही. त्याने किती झोपावं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, असं नाही का तुम्हाला वाटत? मला काय वाटतं ते विचारलंस ना म्हणून सांगते. माझ्या घरातल्या माणसांचं वैयक्तिक आणि खाजगी असं काहीही नसतं. असं तुम्हाला वाटतं? आश्चर्यच आहे. अजून वाटतं? ठीक आहे, अजून तुमचा गैरसमज दूर करण्यासाठी मला थोडंसं कपट सहन करायला लागेल. गैरसमज कुणाचा? तुझा का माझा? अर्थात तुमचा. माझ्या मर्जी विरुद्ध तुम्ही विजयाला उठवून दाखवलं तर ही बाजी तुम्ही जिंकलात. हिला काय अक्कल आहे की नाही? आईला ह्यांच्या भांडणात माझा बकरा करते. फुकटचं चढणार आहे मी. नाही, पण आता मला अतुलालाच साथ द्यायला लागली तरच तिचा कॉन्फिडन्स वाढेल आणि आईला सुद्धा जरा शह बसल्यासारखं होईल. पण आता या दोघी मिळून माझं काय करतील याचा काही नेम नाही.
विजू उठणार आहे. उठतोस ना? अशी उन्ह डोक्यावर येईपर्यंत लोळायची रीत नाहीये आपल्या घरची. ए विजू उठतोस ना? अरे वकिलाकडे जायचंय आपल्याला. तू बरोबर असलास ना की कसं अशी दात विचकून हसू नकोस माझ्या समोर. फार महागात जाईल तुला. महागात जाईल म्हणजे काय करालो? मनातनं घाबरलीस ना? घाबरले असते ना तर मी विजयचा हात धरून या घरात तर सोडाच पण गावाच्या वेशीवर सुद्धा आले नसते. पण मी तुमच्या समोर उभी आहे. एका हाताच्या अंतरावर घाबरलेली दिसतीये का? थांबा. मला ना तुमची फार दया येते. तुम्ही त्याला उद्या सकाळपर्यंत हाका मारत राहिलात ना तरी तो उठणार नाही. मग तुम्ही घाबरून जाल आणि डॉक्टर 4 चुक्यांना हाक माराल. पण त्यांचे उपचार म्हणजे तो तुम्हाला माहितीच आहे. आता त्यापेक्षा मीच त्याला उठण्याची परवानगी देते. नाही तर पुन्हा इतिहासाची पुनरुजळणी नको, हो की नाही? असे इशारे मला फार लवकर समजतात आणि हे असले इशारे करून मला डिवचू तर मुळीच नकोस. तुझ्या भल्यासाठी म्हणून सांगते. कसला तपास करायला या घरामध्ये शिरली असलीस तर तुझा तपास करायची वेळ येऊ नये याची काळजी घे. जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. बोल काय बोलणार होतीस? अजय, अरे अतुलाचे डॅड परत आले. हे तुम्हाला सांगितलंस फोनवर? ते अतुलाबद्दल विचारतायत. अरे मग त्यांना गोखले मॅडमशी बोलायला सांग ना. हो रे. काय झालं? अरे पण ते कसे रिॲक्ट करतील? आणि ते मॅडमवर भडकले तर? यात मॅडमचा काहीच दोष नाहीये. दोष कोणाचाच नाही याच्यात. चला म्हणून तू हा चॅप्टर क्लोज करतोयस ना? जरा डॅडच्या पण बाजूने विचार कर ना. आता डॅडच्या बाजूने कसा विचार करायचा हे मला कसं कळणार ना? तर त्यात काय कळायचंय? अरे हे आता एका मुलीचा बाप कसा विचार करतो मला काय माहिती ना. मला बहीण कुठे? मला आई आहे आणि आमची आई पण अशी आहे ना. हे असं काय बोलतोस? अगं खरं तेच बोलतोय मी. आता एका मुलीचा बाप कसा विचार करतो त्याचा विचार मी का करू? आधी मुलीचा तरी विचार कर. पण मला कसं कळणार ना कुठली मुलगी माझा विचार करते? तुला काय झालं? कुठं काय? मला काय झालंय? अतुलाच्या डॅडना काय सांगायचं याचा विचार करते मी. या अतुलाने पण सरळ सरळ लग्न केलं असतं ना तर ते सुद्धा भीत भीत सांगता आलं असतं रे. कुठली कोण माटे वगैरे फॅमिली आणि काय. हो काय? कुठली कोण माटेका वगैरे फॅमिली आणि काय? हा ठीक आहे. अरे
असं रागवायला काय झालं? कारण मी पण माटेगावकर आहे. हो मला माहितीये, अजय माटेगावकर. मग तुझं काय म्हणणं? माझं काय म्हणणं असणार? कुठली कोण माटेगावकर फॅमिली? अरे बाबा, ते मी अतुलाच्या डॅडच्या दृष्टीने बोलले. तुझ्या दृष्टीनं काय? बोल ना. ए तू असं बघू नकोस हं. मला उत्तर हवंय. झालं, म्हणजे मी जे बोलायला आले होते ते राहिलंच बाजूला. अरे हो, तो आपला साईड ट्रॅकच आहे ना. म्हणजे कारण कसं आहे ना, अतुला स्वतः सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला अगदी समर्थ आहे आणि तिने स्वतः पूर्ण विचार केलाय. म्हणूनच ती विजय बरोबर गावामध्ये येऊन राहायला तयार झाली. हे तुझं म्हणणं बरोबर आहे. पण कुठली कोण माटेगावकर फॅमिली असं तिला नाही वाटलं. अजिबात वाटलं नाही तिला. मग आपण तिच्याविषयी काय बोलायचं? आणि आपल्याला बोलण्यासाठी दुसऱ्या कुठल्या बहाण्याची गरज आहे? अजून कुठल्या बहाण्याची गरज आहे? बोल ना. अरे हो, एका वेळी किती प्रश्न विचारशील? उत्तर द्यायची गरज नाही. कुठल्याही प्रश्नाचं मला उत्तर नकोय. आज संध्याकाळी ठीक 6 वाजता मी गावाला जायला निघणार. ठीक आहे? तू पण ये. वाट बघतोय. वाट बघतोय मी. मी नक्की येईन. कालपासनं मालकीणबाईंना भेटण्याचा प्रयत्न करत होतो, पण बाई भेटायला तयार नाही. काय काम काय होतं मला सांगा. काम म्हणजे जोगदंडाने हे पैसे परत केले होते, ते द्यायचे होते. हे कसले पैसे आहेत? त्यांच्या भाषेत याला चिरीमिरी म्हणतात. चिरीमिरी? काही गोष्टींकडे कानाडोळा करायचं मानधन. भैयासाहेब, अहो मालकीणबाईंनी उद्योगाचा पसारा एवढा वाढवलाय तो उगाच नाही. याचा अर्थ असा की हिला जोगदंडाची साथ असावी. आणि दुसरा अर्थ असा होतो मुनीमजी की एकमेकांना एक दुसऱ्यांचं सिक्रेट माहीत असावं. मुनीमजी, आपण याच गोष्टीचा फायदा उचलायला हवा. मला एक सांगा की भानुप्रियाने त्याचं नाव घेतलं हे जेव्हा तुम्ही त्याला सांगितलं तर त्याची रिॲक्शन काय होती? हा, तो फार शहाणा आहे. भयंकर चावताळला. अहो बोलायलाही गेला, पण मग त्याने ओठ शिवून घेतली. मला वाटलंच. हो, पण तुम्ही काळजी करू नका. मालकीणबाईंची एखाद्यावरती खप्पा मर्जी झाली की ती कशी वाढवायची हे मला चांगलं माहिती आहे. आपण एक महत्वाचं काम आहे. हा बोला ना. पण मुनीमजी, हे खरे पाटील साहेब कोण आहे ह्याचा आपण शोध घ्यायला हवा. भानुप्रियाला घाबरवण्यासाठी पाटील साहेबांना आपण आणलं खरं, पण मुनीमजी जोगदंडा पुढे आपल्याला खरे पाटील साहेबच लागणार. पण खरे पाटील इथे आल्यावर आपण त्यांना इथला प्रकार तर सांगू शकणार नाही. काय आहे, माटेगावकरांच्या घराण्याची इब्रत अशी चव्हाट्यावर आलेली आम्हाला चालणार नाही. कमाल आहे. तुमच्यासोबत एवढा प्रकार घडल्याच्या नंतरही तुम्ही आमच्या घराचा विचार करताय. काय म्हणायचं यावर? काहीच म्हणू नका. अहो काही बोलायची गरजच नाही. खरं आहे ते. म्हणजे काय, मालकीणबाई सतत स्वार्थ जपत आल्या आणि तुम्ही मात्र नात्यामागचा अर्थ जपत आला. अहो म्हणतो देवधर येण्याची आम्ही सुद्धा आशा धरून आहोत. आणि विमल सुद्धा या घराचा उंबरठा धरून राहिली. आता तर काय, विजयची बायको आली. अहो मी तर असं ऐकलंय ती प्रत्येक शब्दाला अरेला कार्य करते. त्यासाठीच तर ती इथे आली आहे. तेच काम आहे तिचं. हे आली आहे म्हणजे काय, त्या दरोडेखोरांना जेरबंद करायचंय का अतिरेकांना पकडायचंय? त्याहून काही भयंकर माणसं आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा बुरखा फाडायचा आहे. मग त्यासाठी तिला लग्न करावं लागलं? ताई म्हणत होती की अतुलाचे बाबा
तिला भेटायला इथे येत आहेत आणि ते खरंच आले तर? देवधर गेलेले नाहीयेत आणि म्हणूनच मला आमची खोली उघडायची. भिंतीजवळच्या कपाटावरती तुम्ही त्यांचे सगळे फोटो ठेवलेत मला माहितीये आणि त्याच्यातला एक फोटो हवाय मला. देत नाही जा. हे उत्तर तुम्ही पाटील साहेबांना द्या.